श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदी पर्वातले द्रौपदी स्वयंवर पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. वैशंपायन म्हणाले, जन्मेजया, त्या ब्राह्मणांकडून स्वयंवराच्या समारंभाचे हे वृत्त कळल्यावर सारे पांडव कुंती समवेत द्रुपद राजाच्या अधिपत्याखाली असलेल्या दक्षिण पंचाल देशाकडे जाण्यास निघाले. याच सुमारास महानुभाव, विशुद्ध चित्त आणि सर्व प्रकारच्या किल्मिषाने रहित असलेल्या कृष्णद्वैपायनांची पांडवांशी भेट झाली. पांडवांनी त्यांना यथोचित सत्कार केल्यावर त्यांनीही उलट त्यांचा तसाच सत्कार केला. व्यास महर्षींचे पांडवांशी इकडचे तिकडचे काही बोलणे झाल्यावर त्यांची अनुज्ञा घेऊन पांडव द्रुपदाच्या प्रासादाकडे जाण्यासाठी निघाले. मार्गात ठिकठिकाणी रमणीय अरण्यांची आणि सरोवरांची शोभा पाहत आणि मधून मधून मुक्काम करीत ते संथपणे प्रवास करीत होते. आणि वेदाध्ययन संपन्न, शुचिरभूत, प्रियवादी आणि मधुर भाषिणी पांडव ज्येष्ठतेच्या क्रमाने पंचाल देशात शिरले. त्यांनी ते नगर पाहिले आणि तेथील राजवाडाही पाहिला आणि शेवटी एका कुंभाराच्या घरामध्ये त्यांनी मुक्काम केला. ब्राह्मणाच्या वृत्तीचा अवलंब करून भिक्षा मागून ते राहिले. यामुळे हे पांडववीर आहेत हे कुणालाही कळले नाही. किरीटी अर्जुनाला आपली कन्या कृष्णा म्हणजेच याज्ञसेनी म्हणजेच द्रौपदी द्यावी असा विचार यज्ञसेन द्रुपदाच्या मनात पुष्कळ दिवस घोळत होता. पण त्याने तो कोणाजवळही बोलून मात्र दाखविला नव्हता. कुंतीपुत्र अर्जुनानेच स्वयंवरात द्रौपदीला प्राप्त करून घ्यावी या अंतस्थ हेतूने द्रुपदाने कोणाही श्रेष्ठ वीराला देखील वाकवणे अशक्य होईल असे एक अतिशय मजबूत धनुष्य मुद्दाम तयार करून घेतले. याच्या जोडीला आकाशात तीव्र वेगाने अधांतरी गरगर फिरणारे एक कृत्रिम यंत्र त्याने तयार करून घेतले. या यंत्राच्या लहानशा छिद्रातून दिसणारे एक लक्षही तसेच अधांतरी लोंबकळत ठेवले होते. द्रुपद म्हणाला, या धनुष्याला दोरी लावून तयार ठेवलेल्या या बाणांनी यंत्राचा भेद करून जो लक्ष्याचा अचूक वेध करील त्याच्या गळ्यात माझी कन्या माळ घालील. वैशंपायन म्हणाले, अशा प्रकारे द्रुपद राजाने स्वयंवराची म्हणजेच स्वयंवरासाठी लावलेल्या पणाची घोषणा केली. ती घोषणा ऐकताच सर्व राजे स्वयंवर मंडपात दाखल झाले. स्वयंवराचा भव्य सोहळा पाहण्यासाठी उत्सुक असलेले ऋषी दुर्योधन आणि त्याचे कौरवबंधू कर्ण आणि देशोदेशीचे अनेक प्रतिष्ठित ब्राह्मणही तेथे आले. नंतर स्वयंवरासाठी आलेल्या समस्त राजांचा द्रुपदाने यथाविधी सत्कार केला व ते राजे मंचावर आरूढ झाले. शिशुमार नामक तारकापुंजांच्या शिरोभागामध्ये निर्दिष्ट झालेल्या दिशेला म्हणजे प्रागुत्तर दिशेला म्हणजेच ईशान्य दिशेला सागराच्या लाटांच्या गर्जनेप्रमाणे कांठळ्या बसविणारा कोलाहल करीत सर्व नगरवासी लोक खाली जमिनीवर बसले. काही राजे सुद्धा नगराच्या ईशान्य दिशेकडील चांगल्या प्रकारे सपाट जमीन करून ठेवलेल्या शुभ जागी बसले. नगरामधील सामान्य लोकांना बसण्यासाठी जे मैदान तयार केले होते त्याच्या सभोवताली शोभिवंत भवने होती. त्यामुळे त्या मैदानाची शोभा काही विशेषच दिसत होती. या मैदानाभोवती तट होता आणि तटाच्या बाहेरच्या बाजूस खंदक होता.
तटाला ठिकठिकाणी प्रवेशद्वारे होती आणि सर्व दरवाजांपेक्षा मोठा व भव्य असलेला मुख्य दरवाजा होता. सर्व पटांगणावर चित्रविचित्र छत पसरले होते, त्यामुळे सारा मंडप फार सुंदर दिसत होता. जागोजागी अनेक वाद्यांचे ताफे होते आणि अतिशय उंची चंदनाचा सुवास सर्वत्र दरवळलेला होता. सर्व पटांगणात चंदनाच्या पाण्याचा सडा घातलेला होता आणि ठिकठिकाणी फुलांच्या माळा सोडलेल्या होत्या. कैलास पर्वताच्या शिखराप्रमाणे उंच असलेल्या, आकाशाला स्पर्श करू पाहणाऱ्या, मधून मधून उंच गेलेल्या कळसांनी शोभणाऱ्या शुभ्र प्रासादांनी ते पटांगण सर्व बाजूंनी वेष्टिलेले होते. त्या प्रासादांमध्ये ठिकठिकाणी सुवर्णाच्या नक्षीदार जाळ्या बसवलेल्या होत्या. रत्नखचित फरसबंदी जमिनीमुळे त्यांची शोभा वाढली होती. सुखाने वर चढता यावे म्हणून त्यांच्यामध्ये जागजागी जिने होते. मूल्यवान आसने ठिकठिकाणी ठेवलेली होती आणि त्यांच्यावर देखण्या गरिद्या ठेवलेल्या होत्या. ठिकठिकाणी फुलांच्या माळा अगदी दाटीवाटीने सोडलेल्या होत्या आणि अतिशय उंची चंदनाचा धूप सर्वत्र दरवळत होता. हा सुगंध इतका उत्कृष्ट होता की तो योजनभर दरवळत होता. त्या प्रासादांचा रंग हंसाच्या कांतीप्रमाणे शुभ्र होता. सहज उघडता येणारी असंख्य दारे त्यांच्यामध्ये होती. जागोजागी सुंदर गाद्या आणि बैठकी पसरलेल्या होत्या. त्यांच्या भिंतीमध्ये ठिकठिकाणी सुंदर सुंदर रत्ने जडवली होती. यामुळे रत्नांच्या कांतीने तळपणाऱ्या हिमालयाच्या शिखरांप्रमाणे त्यांची शोभा खुलून दिसत होती. अशा प्रकारच्या असंख्य 7 मजली वाड्यांमध्ये एकमेकांशी स्पर्धा करणारे ते सारे राजे स्थानापन्न झाले. आज आपण इथे थांबूया. मगाशी वाचताना शिशुमार नामक तारकापुंजाच्या शिरोभागामध्ये निर्दिष्ट झालेल्या दिशेला असा एक उल्लेख आपण वाचला. त्या उलगडा असा आहे की शिशुमार म्हणजे सुमारे 5 फूट लांबी असलेला एक मासा. त्याला बुळका असे मराठी नाव आहे. या माशाच्या आकाराचा जो तारकापुंज त्याला शिशुमार असे म्हणतात. शिशुमार शिर म्हणजे ईशान्य दिशा आणि ईशान्य दिशा ही अपराजित दिशा आहे. ईशान्य दिशेलाच प्रागुत्तर दिशा असेही म्हणतात. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.